फॅमिली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आज बनवून दाखवते मस्त अशी भरून ढोबळी मिरची। तर त्याचं साहित्य मी इथं असं घेतलं आहे। ढोबळी मिरच्या घेतल्यात, ह्या अशा पद्धतीने चिरून घेतल्यात मी तुम्हाला दाखवतेच एक चिरून। इथं थोडं डाळीचं पीठ घेतलं आहे आपण। भाजून शेंगदाणे फोलपटा सहित घ्यायच्यात, ह्याची फोलपटे काढायचे नाहीत आपल्याला। हिरव्या मिरच्या, लसूण, इथे घेतले हळद, धना पावडर, मीठ, थोडं जिरं, थोडा मसाला आणि इथं गरम मसाला आणि तेल। शेंगदाणे टाकून घेते। शेंगदाणे टाकल्यानंतर ह्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत ह्या टाकूया थोड्या, थोडासा लसूण, ह्याचं सगळं आपण वाटण करून घेणार आहे आणि जिरं हे आपण अशा पद्धतीने चिरून घेतली। देठापासून आपल्याला मिरची चिरायची आहे, अशी गोल हे निघतं पूर्ण। ह्यात बोट घालून आपण पूर्ण बी असते तर ह्यात काही बी नाही आहे अजिबातच, काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने करून घ्यायची आपल्याला। सगळ्या मी चिरून ठेवल्यात ह्या अशा पद्धतीने। हे मी वाटण करून घेतलं आहे। शेंगदाणे, जिरं, मिरची, लसूण ह्याचं पॅन तापवायला ठेवलं। ह्यात थोडं आपण डाळीचं पीठ घालूया आणि थोडंसं आपण ह्याच्यात एक 2 टिपके तेलाचे टाकते मी सध्या। पीठ भाजून घेऊया आपण मस्त। हे पीठ आपल्याला मस्त लालसर भाजून घ्यायचे। आपलं डाळीचे पीठ छान लाल भाजून झाले, आता आपण ह्याला काढून घेऊया। आणि इथं गॅस लावून घेते, परत कढईमध्ये आपण मसाला तयार करूया। टाकते थोडं तेल कढईमध्ये, टाकून घेऊ आपण त्यात शेंगदाण्याचा कूट वगैरे। मस्त हे तेलावर परतून घेऊया आपण हे सगळं। हे टाकू थोडा गरम मसाला, अगदी किंचित टाकणार आहे मी, जास्त नाही। थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर आणि थोडासा हा मसाला टाकते अगदी नावाला, कारण आपण मिरच्या टाकल्या आणि मीठ। आणि हे टाकूया थोडीशी कोथिंबीर। आणि जे डाळीचे पीठ आपण हे केले, भाजून घेतले, ते पण ह्याच्यात टाकून देते। हे मस्त असं आपण आता तेलातनं काढूया मस्त परतून, म्हणजे आपलं आतलं सारण आहे ते कच्चं लागत नाही, त्यासाठी हे करून घ्यायचं आपण। पद्धतीने बघा मस्त हे करून घेतलंय। आणि अगदी 2 ते 3 टिपके पाण्याचे टाकते, म्हणजे वाटण आपलं छान घट्ट होईल, भरण्याजोगं होईल म्हणजे मिरचीमध्ये असं। गॅस बंद करते आता। हे वाटण इथं काढून घेऊया आपण ताटात। हे थंड होऊ देऊया। आता हे वाटण आपण मस्त असं, गरम आहे खूप, मिरच्यांमध्ये भरायचे आता आपल्याला। अशा पद्धतीने हे मिरच्यात आपण चांगलं भरून घेऊया। मेन म्हणजे वाटण आपण तेलावर चांगलं पीठ वगैरे भाजून घेतल्यानंतर आतलं वाटण जे आहे ते आपल्याला अजिबात कच्चं लागत नाही खायला। अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या मिरच्या आता भरून घेणार आहे। अशा आता सगळ्या मिरच्या मी मस्त भरून घेतल्यात बघा। पूर्ण मसाला अगदी ठासून ठासून भरला ह्याच्यामध्ये। ऑइल ठेवलं आहे मी इथं।
तेल टाकून घेऊया आपण. आपलं मस्त तेलावर ह्या मिरच्या ठेवून देऊ आपण. आता हळूहळू आपण फक्त तेलावर पूर्ण तेल लागेपर्यंत फक्त उलट्या पालट्या करूया मस्त. आणि आता छान झाकण टाकून देऊया. एकदम बारीक गॅस करून आपण ह्याच्यावर झाकण टाकूया. आपण झाकण टाकूया. 5 मिनटं आपली झाली. झाकण काढून बघूया आपण. मस्त एक साईडने आपल्या मिरच्या आता भाजून झाल्यात मस्त तेलावर. आता परत झाकण टाकू याला 5 मिनटं. झाकण करू आपण. लगेच करा करू बघा. भरलेला मसाला अजिबात बाहेर आला नाही कसलाच. ह्याच्यावर आपण थोडंसं वाटण राहिले आपलं ते टाकून देऊया. बारीक गॅसवर ह्याला आपण 5 मिनटं ठेवूया. थोडी एक साईड राहिली आपली अजून. 5 मिनटं झाले. झाकण काढू. मस्त आपली ढोबळी मिरची तयार झाली बघा छान अशी. काढायला घेते. बघा मस्त अशी ढोबळी मिरची भरून मी तयार केली. खूप छान. एकदम सोपी आणि सुटसुटीत भरून ढोबळी मिरची तयार केली आहे. तुम्ही पण अशीच ह्या पद्धतीने करून बघा. बनवा, खा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.